सध्या आम्ही यल्लामा देवीच्या डोंगरावरती आहोत. आमच्या पाठीमागल्या बाजूला इकडं मेन देवीचं रेणुका मातेचं मंदिर दिसतंय. इकडे कमान आहे आणि पायऱ्या ज्या पार्किंग पासून येतो त्या ठिकाणी सध्या आम्ही आहोत. इतकं सुंदर ठिकाण आहे कारण एक तर डोंगरावरती आहे, हवेशीर ठिकाण, आणि या दिवसांमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये अतिशय आल्हाददायक वातावरण या सर्वच परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रात असल्याने आपल्या या पट्ट्यामध्ये, कर्नाटकच्या या पट्ट्यामध्ये सुद्धा असतं. आणि त्याचमुळे असेल की देवाच्या दर्शनाला येताना एक उत्साहवर्धक वातावरण, कारण आज आता आपण जे येणार आहोत सर्व कोल्हापुरातून बाहेर पडल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण पहिला स्टेप घेतो, दुसरी स्टेप थांबतो आणि त्या ठिकाणी जे दर्शन घेणार आहे त्या ठिकाणच्या देवांचं वर्णन किंवा तिथलं वैशिष्ट्य हे सर्व प्रसन्न सरांच्याकडे जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा थोडक्यात इंट्रो म्हणून आम्हाला देवीच्या महात्म्याबद्दल आणि इथल्या डोंगराच्या महतीबद्दल. सौंदत्ती अर्थात सुगंधवती. या सुगंधवतीला पूर्वी सिद्धाचल आश्रम असं नाव होतं. त्यानंतर परशुरामाच्या जन्मानंतर याला रामशृंग म्हणून देखील ओळखलं जायला. या सिद्धाचलावरती महर्षी जमदग्नी, आपले माता पिता रुचिक मुनी आणि सत्यवती माता यांच्या सहित निवास करतात. याच ठिकाणी माता रेणुकेच्या संसाराच्या संपूर्ण लीला या ठिकाणी घडतात. हा सिद्धाचल म्हणजे जमदग्नींचा आश्रम. या ठिकाणी 7 कोळलं म्हणजे 7 गुफा असल्या कारणानं याला येलुकोल्लद म्हणजे 7 गुफांची जननी म्हणून यल्लमाला यल्लम्मा किंवा यल्लरम्मा म्हणजे सगळ्यांची आई म्हणून ती यल्लम्मा या नावानं रेणुका भगवती प्रसिद्ध आहे. गाभाऱ्यामध्ये आपण जर आज बघितलं तर हातामध्ये खडग, डमरू, त्रिशूल, पानपात्र धारिणी बैठी जगदंबेची मूर्ती आहे. आज जे जगदंबेचं मंदिर आपण बघतो ते 1514 मध्ये बोप्पन्न नायक नावाच्या सरदारानं बांधलेलं आहे. त्यापूर्वीच्या राष्ट्रकूट काळातल्या अनेक उल्लेख या मंदिराचे मिळतात. पण अशी अतिशय प्राचीन अशी देवता या संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये एक मातृदेवता म्हणून ज्या रेणुकेचं प्रसिद्ध असं स्थान आहे, त्यापैकी आज आपण सौंदत्ती अर्थात सुगंधवतीच्या या सुंदर अशा मंदिरामध्ये आलो. लोकपरंपरेप्रमाणे इथल्या मंदिराला उगरगोळचं मंदिर म्हणजे लोकभाषेमध्ये याला उगरगोळ असं या भागाला नाव आहे. तर या उगरगोळच्या भागामध्ये विराजमान असलेली ही भगवती रेणुका, तिचं यण्णीगोंड म्हणजे तैलतीर्थ, हरिद्रा तीर्थ, ही तीर्थ परशुराम, मातंगी, जमदग्नी या सर्व तीर्थांचं दर्शन आपण आता घेणारच आहोत. आणि त्याचमुळे मी सर्वांना दर्शकांना हेही आवाहन करेन की आपल्याबद्दल मनामध्ये खूप सारे प्रश्न किंवा शंका या देवदर्शनाच्या माध्यमातल्या काही किंवा पूजाविधीतल्या असतील तर तेही आवर्जून विचारा, कारण आपल्याला पुढल्या भागामध्ये त्यावरती घेणार आहोत. कारण यल्लमा देवीची जी जोगती पद्धत आहे किंवा इथल्या काही लिंब नेसण्याच्या पद्धती आहेत यावरती वेगवेगळ्या भागामध्ये आपण प्रसन्न सरांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. चला तर आता पुढच्या दर्शनाला.